इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पो साठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्ण संधी शोधण्याची सुवर्ण संधी, सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स. एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश. प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा. 73 53 47 94 00. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तुमची वेळ आजच निश्चित करा. इचलकरंजी महानगरपालिकेतील निविदा मंजुरीच्या अधिकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण झालाय. महापौर आणि आयुक्तांना निविदा मंजूर करून थेट वर्क ऑर्डर देण्याचा अधिकार नसून आर्थिक आणि निविदा मंजुरीचे अधिकार स्थायी समितीकडे आहेत असा दावा विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. यावेळी शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. महानगरपालिकेतील विविध निविदा प्रक्रियेबाबत माहिती देताना पाटील यांनी महापालिका अधिनियमातील तरतुदी आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला. निविदा मंजुरी संदर्भात स्थायी समितीचे अधिकार डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निविदा मंजूर करण्याचा अधिकार महापौरांकडे नसून तो स्थायी समितीकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निविदा प्रक्रियेत अनावश्यक वाढ करण्यात येत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. एकत्रित निविदा वेगवेगळ्या भागात विभागण्याची मागणी का करण्यात आली याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अंदाजपत्रक फुगवण्यात आल्यानं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. निविदा मंजुरी, आर्थिक अधिकार आणि कामाच्या आदेशाबाबत महापालिका प्रशासनानं कायदेशीर तरतुदींचं पालन करणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष शिवशाहू विकास आघाडीची भूमिका अधिक बळकट झाली असून न्यायालयीन लढ्यामुळे स्थायी समितीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान महापौरांना आर्थिक अधिकार किंवा निविदा मंजुरीचे अधिकार नसल्याचा पुनरुच्चार करत पाटील यांनी महापौरांना आव्हान दिलं. निविदा मंजुरीसाठी सभेची तसंच स्थायी समितीची प्रक्रिया पाळणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिकेतील सत्ताधारी गटानं नियमबाह्य पद्धतीनं निर्णय घेतल्यास त्याला कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल असाही इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणात हाळवणकर गटाची भूमिका महत्त्वाची असल्याचंही पाटील यांनी नमूद केलं. निविदा प्रक्रिया, मंजुरीचे अधिकार आणि महापालिकेतील निर्णय प्रक्रिया यावरून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संदर्भातलं महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे कलम 451 प्रमाणे मेहरबान उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि प्रधान सचिवांच्याकडे मला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अबाधित या ठिकाणी ठेवलेले आहेत. परंतु टेंडर नोटीसमध्ये या ठिकाणी आयुक्तांना टेंडर मंजूर करणे, नामंजूर करणे आणि काम चांगलं असेल तर 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची जी अट होती ती न्यायालयाने या ठिकाणी खारिज करून मान्य स्टँडिंग समितीला सगळे अधिकार दिलेले आहेत. एकंदरीत आर्थिक अधिकार, निविदा मंजुरीचे अधिकार हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो, हे स्थायी समितीला आहेत. ते स्टँडिंगलाच या ठिकाणी प्रदान झालेले आहेत हायकोर्टाच्या या निर्णयामुळे. आणि सभा कायदेशीर काय बेकायदेशीर आणि ठराव क्रमांक 172 हा बेकायदेशीर काय याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्याकडे या ठिकाणी 451 प्रमाणे चालेल. मला एक सांगायचं आहे की इचलकरंजी शहरामध्ये जर टेंडर एखादं बिलो आलो 0.10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे तर डायरेक्ट आयुक्तांच्या अधिकारात ते या ठिकाणी वर्क ऑर्डर देत होते. उदाहरणार्थ 3,81,00,000 तशी वर्क ऑर्डर या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ह्या संदर्भात पण जर समजा हे बिलो आला असतं तर त्यांनी त्यांच्या अधिकारात या ठिकाणी दिलं असतं, त्यांनी समोर आणलंच नसतं. उलट शिवशाहू विकास आघाडीच्या या सतर्कतेमुळे, न्यायालयीन लढाईमुळे स्टँडिंग समितीला गेलेले अधिकार या ठिकाणी मिळाले. महापौर स्थायी समितीचे अधिकार या ठिकाणी वापरू शकत नाहीत. आयुक्त मॅडम या ठिकाणी स्थायी समितीच्या कोणत्याही निर्णयावर बंधन आणू शकत नाहीत. स्थायी समितीला सगळे अधिकार मेहरबान कोर्टाने दिले आणि ठराव कायदेशीर काय बेकायदेशीर 451 प्रमाणे विभागीय आयुक्त मेरिटवर या ठिकाणी ठरवतील. म्हणजे सत्ताधारी पक्षाचे नेते आयुक्तांना सांगतील आणि आयुक्त महापौरांना सांगतील. आणि हा जो एक गोंधळ किंवा एक प्रकार या इचलकरंजी शहरामध्ये सुरू होता वेगवेगळ्या निविदेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून, याला कुठंतर या हायकोर्टानं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. याला कुठंतर चपरात बसलेले असं म्हणावं लागेल. आणि मला सगळ्यात शेवटचं सांगायचं आहे की
हळवंकर साहेबांच्या स्टँडिंगच्या सदस्यानं की हे अंदाजपत्रक चुकीचं आहे, हे अंदाजपत्रक फुगवलेलं आहे, या अंदाजपत्रकामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, हे अंदाजपत्रक वेगवेगळं करावं आणि याचं वेगवेगळे डेटवर वेगवेगळ्या हिशोबाने हे टेंडर या ठिकाणी शहरामध्ये काढावं, प्रसिद्ध करावं अशी त्यांची पूर्व मागणी होती. त्यांनी स्थायी समितीला ते नामंजूर केलं, विशेष सभा महापौरांनी काढली, त्याच्यावर त्या ठिकाणी बहिष्कार घातला. माझं आजही म्हणणं ठाम आहे की हळवंकर साहेबांच्या या सगळ्या स्टँडिंग सदस्यांनी त्यांनी पूर्वी घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहावं आणि इचलकरंजीच्या जनतेचा जो पैसा भ्रष्टाचाराच्या रूपानं यातून जाणार होता त्याला लगाम लावण्याचं काम आज मेहरबान कोर्टानं हळवंकर साहेबांच्या गटाला या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या निर्णयावर त्यांनी ठाम राहावं असं आमचं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती आहे, आव्हान आहे.